उत्कर्ष रुपोते यांच्या गाडीवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याची घटना ही अकोले तालुक्यात घडली आहे। शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपोते या आपल्या कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपून परतत असताना अकोले येथून संगमनेरकडे येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत। उत्कर्ष रुपोते व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। अकोले राजूर पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे। पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते, मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही। राजकीय कारण की दुसरे कारण याचा शोध आता अकोले पोलीस घेत आहेत। दरम्यान उत्कर्ष रुपोते यांनी माध्यमांशी बोलताना मी ठीक आहे, काळजी करू नका, आपल्याला आता खंबीरपणे या निवडणूक प्रक्रियेला सामोरे जायचे आहे असे मत व्यक्त केले। तर माझ्या आयुष्यात हा दुसरा प्रकार आहे, त्यामुळे सावरताना मला थोडा वेळ लागेल हे सांगताना भावनिक झाले आहेत। नेमकी वेळ मला आठवणार नाही, पण साधारण 1-1.5 तास आधी आमचा सगळा दौरा संपला। साधारण 11:15 आसपास आम्ही सगळे चिचोंडी गावावरून निघालो। शेवटचा जो एक बैठक होती ती घेतली आणि इथे राजूरच्या पुढे एक हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवायला थांबलो। सगळ्यांची ऑर्डर दिली जेवणाची आणि मी आणि आणखी एक सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमनेरला लवकर जायला निघालो, कारण उद्या सकाळी माझा 7:30 वाजता कोपरगावचा दौरा होता। मधला रस्ता बंद असल्यामुळे इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी आपटलं। तेव्हा मी फोनवर बोलत होते, तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय। एकदम ते येऊन आपटलं आणि ती काचा आणि जे सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तोंडात आणि डोळ्यात गेलं। मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही आहे, गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे। सगळ्या काचा गाडीच्या फुटलेल्या आहेत पुढच्या। या घटना अशा का घडतात, नेमकी काय सांगाल याबाबत? मला खरंच माहिती नाही, कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते। माझं काही कोणाशी तसं पर्सनल वैर किंवा असं काही नाही आहे। आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली ती अतिशय निषेधार्ह आहे, एवढंच मी म्हणू शकते। याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही? आता थोडंसं सावरायला वेळ लागतोय, कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे, पण FIR नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार। कार्यकर्त्यांना जी माहिती कळाली, सगळे लोक आता चितळवेडा गावामध्ये जमतात, तुम्ही त्यांना काय आवाहन करणार? नाही, मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय, सगळीकडून फोन येतात की आम्ही येतोय, पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका। मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार, तर तिथे आपण भेटू शकतो। इथे जे 200-300 कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांनाही हे आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या घरी जा। जे काही पोलिसांचं आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे FIR करत आहोत आणि मी सुखरूप आहे, त्याची काळजी करतो। तुम्हाला काही दुखापत झालेली नाही? नाही, काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळा वाचला खरं तर, नाही तर ते डोळ्यामध्ये गेलं असतं तर अडचण झाली असती, पण मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही।